ह्याच्यामध्ये कचरो हा की नाही आपल्याक बघूचो हा. तर तुम्ही बघू शकताय ह्याच्यात जरा कचरो. आता ही मी भाजी धुवून घेतलंय. हे का नुसते ना मासे वाटत असतात. मासे बघ, भाजी आई भाजी दिसली. मासे नाही असत. रोज रोज मासे ठेवले आहेत. व्हेज खा जरा व्हेज. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर मी तुमका पाल्याची भाजी काढताना दाखवलेच व्हिडिओ आणि बोललेलेच की मी ह्याचा पातळ भाजी करतोय. तर आता मी त्याची पातळ भाजी करतोय. तर चला तर मग बघूया आपण पातळ भाजी कशी करतो. आता आपली कढई तापलेली असाच, तर त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतोय. आता आपण एका फोडणी द्यायचो असो. त्यानंतर ही आपली पातळ भाजी जी मी धुवून वगैरे घेतलेली ती, तरी आम्ही कुकरला किती शिटी केली आई? हा, मग आपण भाजी आणि हे चवळ्यांका 3 शिट्टे केले. तुम्ही चवळ्याच्या ऐवजी काळे वाटाणे, शेंगदाणे, खायचा पण कडधान्य घालू शकताय. तर आम्ही चवळे घातलेले आहेत आणि ही भाजी आहे लाल कलरची. हे बघा, ह्याचं पाणी असं लाल लाल दिसतं. तर आता ही आपण फोडणी देऊया. ही तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता. बघूया आपण. तर आता आपला तेल तापलेला असा, मग त्याच्यात आपण पहिली लसूण घालून घेऊया. लसूण भाजूक द्यायची. सुक्या खोबरा हा आणि कांदो हा ह्या आपण मिक्सराक लावून घ्यायचा, म्हणजे या भाजलेला वाटण असा. तर आमच्या कोकणात पातळ भाजी ही केलीच जाता. ही वर्षातून एकदा दोनदा तरी असतात. ती पण लास्टला म्हणजे एंडला असता, डिसेंबरच्या वगैरे. तेव्हाच भाजी वगैरे ती पेरली जातं किंवा त्याच्या आधी पण अशी घालत असतील. पण जास्त सीझन ह्यो एंडिंग महिन्यातच असतात, थंडीच्या दिवसात. तर आपली आता लसूण भाजून झालेली आहे. लसूणचं वास पण इलेलो हा. त्याच्यानंतर मी घालते कढीपत्तो जो आपण धुवून घेतलेलो हा. ह्या अशा तमालपत्राचं पान. ह्या सगळा आपला भाजलेला हात. आता आपण जरासं कांदो घालून घ्यायचो. लसूणचं मस्त पैकी वास येतो. टोमॅटो आहे तर तुम्ही घालू शकता, नाही घातलाय तरी चालता. मी नाही घालतो. जो आपला कांदो पण आपण भाजून घ्यायचो लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मसाले घालून घ्यायचं. सगळे मसाले, गरम मसालो, हळद, मीठ, घरगुती मसालो. कांदो वगैरे सगळा भाजलेला. आता आपण मसाले घालूया. तर ह्यो मसालो घरातलो आणि ह्यो असा गरम मसालो. ही असा हळद. ह्या असा मीठ.
हे आपण आता सगळं ढवळून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपली भाजी घालायची. तर हे बघा मी मसाले वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे. त्याच्यावर मी झाकण ठेवतोय. झाकण 10 मिनटं झाकण ठेवूया, उकळी येऊन दे. तर ही बघा 10 मिनटं झालेली असत. तर आता आपण ह्याच्यात खोबरा घालून घेऊया. ही बघा लाल लाल दिसता ना, ही बघा लाल कलर दिसता ना. तर आता मी ह्याच्यात खोबरा घालून घेतोय. आपल्या की जाडट सगळा खोबरा ना, हे आपल्या जाडट ठेवचा हा, जास्त पातळ पण नाही आणि जाड पण करूची नाही. अरे बघा ह्या सगळा एकजीव हो गया. तर आता ह्या मी मिक्सरला वाटण होता तर धुवून घेतोय. तर आपण धुवून घ्यायचं असतं कारण मिक्सरच्या भांड्यात लागलेलं असतं. तर आपला असा खतखतता जरा माका मसालो कमी दिसता तर मी जरा असं मसालो घालून घेतोय. जरासं मसालो घालतो माका कमी दिसता. जरासं असं मसालो कमी दिसता, तुम्ही जरा मसालो घालून घेतो. आणि जरासं गरम मसालो पण घालून घेतोय. मीठ बरोबर आहे. हे बघा आता आपला लाल लाल दिसताला. जरासं मसालो कमी झालेलो म्हणून मी जरासं घालून घेतलंय. आता ह्यो जो आपण मसालो घातलो ना तो सगळं एकजीव होऊन दे. पुन्हा मी 5 मिनटं फक्त उकळी येईपर्यंत झाकून ठेवते, म्हणजे उमाळू येऊन देते का. बाजूक मी वांग्याची बोंडाची भाजी घातलंय. मी तुमका बोंडाची भाजी कधीतरी दाखवेन रेसिपी ह्याची पण. तर ही बघा सांबार कशी उकळी इल्ली या. तर हे का म्हणतात पातळ भाजी. व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. आणि पातळ भाजी केला असतात तर माका कमेंट्समध्ये नक्की सांगा हा.